नमस्कार. मिठाईवरील चांदीचा वर्क खरा की नकली या संदर्भात आज आपण चर्चा करू. महत्त्वाचा विषय आहे. नमस्कार. आपण मिठाई खरेदी करताना तिच्यावर जो चमकणारा चांदीचा वर्क पाहतो, पण तो खरोखरच चांदीचा वर्क आहे का किंवा नकली म्हणजे ॲल्युमिनियम फॉईल वगैरे तर नाही, याच्या बाबतीमध्ये आपण खात्री केली पाहिजे. त्या संदर्भातली माहिती मी आपल्याला देणार आहे. चांदीचा वर्क म्हणजे काय? चांदीचा वर्क म्हणजे अतिशय पातळ थर असलेली शुद्ध चांदी ज्याचा वापर पेढे, बर्फी, काजू कतली प्रामुख्याने, लाडू आणि इतर मिठायांना आकर्षक बनविण्यासाठी केला जातो. अन्नासाठी वापरला जाणारा हा जो वर्क आहे, चांदीचा वर्क, सुरक्षित आणि फूड ग्रेड दर्जाचा असणे अत्यंत आवश्यक आहे. आता नकली जो वर्क आहे त्याच्या संदर्भात आपण पाहूया. काही ठिकाणी खर्च वाचवण्यासाठी आणि जास्त नफा कमवण्यासाठी चांदीऐवजी ॲल्युमिनियम फॉईलचा किंवा इतर धातूंचा, पण जास्त करून माझ्या पाहण्यामध्ये तर ॲल्युमिनियम फॉईल आलेली आहे. ॲल्युमिनियम फॉईल याचा वापर त्या ठिकाणी केला जातो चांदीच्या वर्कच्या जागी. तर असा जो वर्क आहे तो अन्नासाठी योग्य नाही, तो आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे ग्राहकांनी चांदीचं वर्क असलेली जी मिठाई घ्यायची त्या ठिकाणी अतिशय विश्वासार्ह अशा मिठाईच्या दुकानातून घेतली पाहिजे. आणि चांदीचं वर्क मी प्रॅक्टिकली आपल्याला सांगतो, चांदीचं वर्क तुम्ही हातावर घेतला, तळ हातावर, आणि त्याला जर असं हातामध्ये हे केलं, क्रश केलं, तर तो जिरून जातो, नष्ट होतो. असा तो चांदीचं वर्क तो ओरिजिनल आहे, हे लक्षात घ्या. तर त्याच्यासाठी पण आपण त्या ठिकाणी ते टेस्ट करू शकता आणि ते ओळखू शकता. चांदीचा वर्क कसा ओळखावा, जसं मी तुम्हाला सांगितलं, ती एक टेस्ट आहे. खरा चांदीचा वर्क अत्यंत पातळ आणि नाजूक असतो, मिठाईला हलकेच चिटकवलेला असतो आणि सहज उडून तो निघून जात नाही. त्याची चमक नैसर्गिक असते, सौम्य चंदेरी असते. खूप आरशासारखी आणि कृत्रिम चमक मात्र संशयास्पद असू शकते. नामांकित उत्पादक आणि जे कॉम्पिटंट मिठाई विक्रेते आहेत त्यांच्याकडून आपण मिठाई घेतली तर ते कदाचित सुरक्षित चांदीच्या वर्कचा उपयोग करत असावेत. पण घेताना आपण काळजी घेतलीच पाहिजे. पॅकबंद मिठाई घेताना लेबल, उत्पादकाचे नाव, FSSAIचा क्रमांक आपण तपासला पाहिजे. घरच्या घरी 100% खात्रीने वर्क खरा आहे किंवा नकली आहे हे सांगणे शक्य नाही. तो प्रयोगशाळेमध्ये तपासणे अत्यंत आवश्यक आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण पाहणार आहोत.